नमस्कार. तू ही रे माझं मित्वा या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे अंजलीला जेव घालण्यासाठी ईश्वरी प्रयत्न करत असते, पण अंजली स्वतःच्या हाताने ताट बनवून घेऊ लागते. तर ईश्वरी म्हणते, मी तुमच्यासाठीच हे ताट बनवलं, हवं तर तुम्ही मामीला विचारा. मी मामीला फोन करून बोललेही की ताईंना ताट घेऊन जात्या, माझं हातचं खाणार नाही. आणि तितक्यात वल्लवी तिथे येते आणि म्हणू लागते, तू कधी मला सांगितलं? असं काहीही सांगितलेलं नाही, खोटं बोलू नको. तरी इथे ती मामीला म्हणू लागते, असं का म्हणताय? तुम्हाला मोबाईलमध्ये दाखवू का मी तुम्हाला फोन केलेला? तर इथे अंजली म्हणू लागते की आता तू मामीलाही खोट्यामध्ये पाडणार, जसं माझ्याशी खोटं वागत आली आहे, आता मामीशी वाग आणि आमच्या सगळ्यांवरती आरोपवर आरोप कर. मला ना तुझ्यावर विश्वासच राहिलेला नाही. तू 24 तासात माझ्या नवऱ्याविरोधात पुरावे आणणार आहेस ना, ते पुरावे घेऊन ये. असं सांगून ती आता स्वतःचं ताट भरू लागते. आणि इथे ईश्वरी त्यांना हसवण्याचा प्रयत्न करू लागते की हे बघा, आमच्या घरात ना नवीन नियम आहे, प्रत्येकाने आनंदी राहायचं, हॅपी राहायचं. तर ती म्हणते, तू माझ्या डोळ्यासमोर असताना मी आनंदी नाही राहू शकत. तर ती म्हणते, बरं मी पाठ करून घेते, पण आनंदी चेहऱ्याने राहणं, खाणं आपल्या बाळासाठी खूप चांगलं आहे, तर तुम्ही ते तरी करावं अशी माझी इच्छा आहे. पण अंजली काहीही नाही ऐकतं, ताट घेऊन रूममध्ये निघून जाते. इथे ईश्वरी आता मामीला चांगला चपराक देते, म्हणते की तू खोटं का बोलली मामी? जर तू इथून पुढे असं खोटं बोलली तर मी तुला खरं बोलण्याच्या लायकीचंही ठेवणार नाही. तुझी अशी अवस्था करून ठेवेल ना इंदोरी तडका देऊन, तर तुला समजणारही नाही तू कुठे पोचलीस. अशी धमकी देऊन ईश्वरी तिथून निघून जाते. इकडे राकेशवरती मात्र त्याची गर्लफ्रेंड रिया फार खुश आहे. आपण दोघं लग्न करणार, मला खूप आनंद होतोय असंही ती त्याला म्हणते. आणि डायमंड रिंग आणली मी तुझ्यासाठी. डायमंड रिंग पाहून तर राकेश तोंडावरती एकदम असा भाव येतो की चोरासारखा. काय मज्जा झाली त्याची, त्याला एवढे सारे गिफ्ट पण मिळते. पण त्यातनं आता मिठाचा खडा पडला आहे. त्यात हॉटेलच्या मालकाने फोन करून सांगितलं की तुम्हाला दादा नावाचा व्यक्ती भेटायला आला आहे. हे कळता क्षणी आता त्याला टेन्शन येतं की या मुलीसोबत जर त्याने मला पाहिलं तर माझी आणखी जास्त वाट लावेल. त्याच्या अगोदरच तो तिथून पळ काढायचा असं ठरवतो. इकडे मात्र नम्रता फार दुःखी असते, तिला टेन्शन आलेलं असतं. त्याच्यामुळे तिने आकाशला बोलवून घेतलेलं असतं. आकाश तिला विचारू लागतो की काय झालं, तू एवढी टेन्शनमध्ये काय? तर ती म्हणते, सिलेंडर मिळत नाही आहे, ऑर्डर येत आहे आणि ह्या सगळ्या ऑर्डर्स पूर्ण कुठून करू? माझा हा बिझनेस बंद होतो की काय? मला टेन्शन येतं आहे असं म्हणत ती रडू लागते. त्याच्यावरती तो म्हणतो की काहीतरी सोल्युशन निघेल, तू एवढी टेन्शन घेऊ नको, मी काहीतरी पर्याय काढतो असं म्हणत तिला तो शांत करतो. इकडे आपल्याला हेही पाहायला मिळेल की अंजली रूममध्ये जेवायला ताट घेऊन गेलेली असते. तिच्या मागोमाग तिथे वल्लवी येते आणि तिचे कान भरू लागते. हलक्या कानाची अंजली लगेचच त्या गोष्टीला होकार देऊ लागते. आणि इथे वल्लवी म्हणू लागते की ही मुलगी फारच हुशार आहे, तुझ्या नावावरती प्रॉपर्टी होऊ दिली नाही, सगळं काही तुझ्या हातातून काढून घेते. म्हणून मी तुम्हाला सांगते की ह्या मुलीचा खरा चेहरा ओळखा, पण तुम्ही आजपर्यंत ओळखला नाही. लहानपणापासून मी तुम्हाला दोघांनाही लहानचं मोठं केलं आणि आता माझ्यावर काय वेळ आली, ही कानामागून आलेली मुलगी आपली प्रॉपर्टी आपल्या हातातून घेते की काय अशी भीती वाटू लागली. तर अंजली तेच म्हणते की मी तिला काही अशी गोष्ट करूच देणार नाही, मी सगळी प्रॉपर्टी माझ्या ताब्यात घेणार म्हणजे घेणार. इकडे मात्र ज्यावेळेला ऐश्वरी खोलीत जाते तर ती ना वळून सारखी अर्णवकडे पाहत असते. अर्णवला ती हसत असते. अर्णव तिला कारण विचारू लागतो. तर ती म्हणते, तुम्ही ना फाईल उलटी धरली आहे. तर तो म्हणतो, उलटी नाही, मी पेज मोजत होतो. मग ती जास्त हसायला लागते. मग तिचं हसणं आवरत नसतं. मग तिथे तिच्याजवळ जाऊन अर्णव तिच्या तोंडावर हात ठेवतो आणि शांत हो असं म्हणू लागतो. पुढे आपल्याला हे पाहायला मिळेल. त्याच वेळेला त्याला फोन येतो. फोन वाजल्यावर तो उचलतो आणि दादा म्हणू लागतात की तुमचा दाजी इथे गोव्याला एका मुलीसोबत मज्जा करायला आला आहे, तर काय करू? तर तिथे अर्णव म्हणू लागतो की त्याला फक्त घाबरावा आणि तिथून पळ काढली पाहिजे त्याने आणि घरी आला पाहिजे. बाकी त्याला काही त्रास वगैरे देऊ नका, पुढचा आपण पुढे प्लॅन करू, त्याप्रमाणे ठरवूया. हे सगळं म्हटल्यानंतर ठीक आहे असं म्हणून दादा आता त्याला घाबरवण्यासाठी तिथे गेलेले असतात. पण त्याला घाबरवल्यामुळे तो तिथून पळ काढून मुंबईला पोचलेला आपल्याला पुढे मिळेलच. इकडे मात्र मजा करायला आणि आणखी किती मुलींना हा स्वतःच्या जाळ्यात ओढणार ह्या गोष्टीवरती अर्णव आणि ईश्वरी चर्चा करतात. आता लवकरात लवकर त्याचं भांडं सगळ्यांसमोर उघडं व्हायला हवं, हे आता इच्छा आहे अर्णवची पण. इकडे पर्याय काढलेला असतो आकाशने सिलेंडरवरती. सिलेंडर मिळत नाही, त्याच्यासाठी त्याने इलेक्ट्रॉनिक चुला आणलेला आहे. त्याच्यावरती आता आपण स्वयंपाक बनवून आपले ऑर्डर्स पूर्ण करू शकतो. आणि एक बिझनेसमॅन एखाद्या गोष्ट बंद पडली तर दुसरी कशी चालू करू शकतो हे आपल्याला पाहायला मिळणार. आणि हीच गोष्ट इथे नम्रताला खूप आवडलेली असते. पुढे आपल्याला हे पाहायला मिळेल की रिया ज्या वेळेला खोलीत येते तर तिला तिथे हा
राजेश म्हणजेच तिच्या भाषेत सर्वेश हा भेटत नाही. तर त्याने मेसेज केला आहे, मला तुझ्याशी लग्न करायचे पण चोरून लपून नाही, तर आपण नंतर लग्न सगळ्यांसमक्ष करूया, आत्ता मी जात आहे. तर ती फोन लावते पण तो फोन उचलत नाही. इथे तो तिला फसवून पळून गेलं आहे हे तिचे लक्षात येतं. तिचा संताप होतो. पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की आपला राजेश हा इथून पळून गेला आहे ही बातमी पुन्हा एकदा दादा फोन करून अर्णवला देत आहे. म्हणजे याचा अर्थ थोड्याच वेळात तो मुंबईला पोचेलच. तर आपला प्लॅन वर्कआउट होतो आहे असं अर्णव त्या दादांना म्हणतो. आणि पुढे काय करायचं हेही तुम्हाला मी सांगतो, त्याप्रमाणे तुम्ही करा असं सांगून दादांना त्याने काम सांगितलेलं असतं. आता मुंबईला ज्या वेळेला राकेश पोहोचतो ना, तर त्याला दादांची गाडी येताना दिसते. तर तो पटकन रुमालातले सोन्नानं गुंडाळून झाडाझुडपांच्या याच्यात फेकून देतो. तर तिथे दादा येतात आणि त्याला धमकी देऊ लागतात. त्याच्यावरती बंदूक ताणू लागतात आणि म्हणू लागतात की माझे पैसे लवकरात लवकर दे, नाही तर तुझं कामच इथे संपवून टाकेल. तर तो म्हणतो मला थोडासा वेळ द्या, आम्ही लवकरच तुमचे पैसे परत करेल असं धमकी देऊन दादा तिथून निघून गेल्यानंतर मग राजेश त्याचे ते दागिने फेकलेले झुडपातले उचलून खिशात घालतो आणि म्हणतो दादांच्या नजरेतने एवढे तरी वाचले, आता लवकरात लवकर त्यांच्या पैशांची सोय करायला हवी. इकडे अंजली बसलेली असते. जेवण झाल्यानंतर तिच्या गोळ्या औषधं घ्यायची राहून गेलेली असतात. तर ईश्वरी ते आणून देते. तर लगेचच तुझ्या हातच्या गोळ्या औषधं मी खाणार नाही असं म्हणत ती फेकून देते औषधं. आजी त्याच वेळेला घरामध्ये येते. आजीच्या पायाजवळ औषधं पडतात. आजी ते उचलून हे काय चाललं आहे असा जाब अंजलीला विचारते. अंजली म्हणू लागते की तुझ्या सुनेला विचार काय चाललं आहे. तर ती म्हणते म्हणजे काय. तरी ते ईश्वरी मला अजिबात आवडत नाही, मला तिचं चेहराही पाहायचं नाही, तिच्या हातचं पाणी गोळ्या काहीच खायचं नाही, तरी ती माझ्यासमोर काय येते म्हणून आजी ओरडू लागते. अंजली ओरडू लागते. आजी म्हणू लागते की हा कुठला प्रकार, शांत हो. तरी ती म्हणू लागते आज तर माझ्या नावावरती हा 50% प्रॉपर्टी करणार होता अर्णव, तर ह्या मुलीने तेही करू दिले नाही. त्या पेपर्सवरती सही करण्या अगोदरच तिने ते पेपर जाळून टाकले. हे सगळं ज्यावेळेला आजीला कळतं तर आजी म्हणते बरं झालं, असंच करायला पाहिजे होतं. मलाही हे मान्यच नाही. तू तर त्याची बहीण आहेस ना, तू असा कसा विचार करू शकते, तू प्रॉपर्टीतला हिस्सा मागते. तर ती म्हणू लागते की हिची नजर त्या प्रॉपर्टीवरती आहे म्हणूनच मी ती प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घ्यायचं असं ठरवलं. तर आजी म्हणते असं ती कधी करणारच नाही आणि तू जे करत होती ते फारच चुकीचं होतं. माझ्या नाचूने जो निर्णय घेतला तो योग्य होता. बरं झालं तिने प्रॉपर्टीचे पेपर सही करून दिली नाही. तर अंजली म्हणते तू माझी आजी असून तिची बाजू घेते, मला तुझ्याशी बोलायचंच नाही. माझी आई गेली, माझं माहेर गेलं, सगळं काही संपलं, आता एक क्षणही मी ह्या घरात थांबणार नाही असं म्हणून घराबाहेर ती निघून जाते. तर तिच्या मागे मागे इथे ईश्वरी जाते, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते. गोड गोड बोलून ताईला म्हणू लागते की इथून तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. खूप राग आला नाही, ह्या घराची खिडक्या दारं सगळं काही फोडा, हवं तरी ह्या कुंड्या उचलून आपटा, डोक्यात घाला, नाही तर ह्या काचेंवर फोडून सगळं फोडून तोडून टाका, सगळं नुकसान करा, पण ह्या घरातनं बाहेर जायचं नाही. हे आत्ता ह्या क्षणाला अर्णव पण घरात नाही, मामाही नाही आणि तुमचे मिस्टरही नाही. तर मी तुम्ही आमच्या जबाबदारी आहात, तर आम्ही तुम्हाला कुठे जाऊ देणार नाही. आणि माझा भाचा काय म्हणेल, माझी आई सारखी चिडचिड करते, शांत व्हा ताई, इथे बसा. तर ती घरात यायला तयार नसते, ती बाहेरच बसते आणि ईश्वरी गेटला लॉक लावून घेते आणि तिथेच तिच्यासमोर उभी राहते. मला तुमच्यावर विश्वास नाही, तुम्ही कुठे निघून गेला तर असं म्हणत ती अंजलीला बरोबर थांबवते. हे सगळं पाहिल्यानंतर आजीला फार वाईट वाटत असतं. ईश्वरी त्यांना खोलीत घेऊन येते आणि पाणी प्यायला देते. तितक्यात अर्णव बाहेरून येतो आणि म्हणतो की ताई दारात बसली, आजी पण रडती, काय झालं आहे. तरी ते ईश्वरी सगळी घडलेली हकीकत आता आजी अर्णवला सांगू लागते की मी गोळ्या घेऊन ताईकडे गेले, तर ताईने गोळ्या खायला नकार दिला, फेकून दिलं. त्याच वेळेला आजी आल्या, आजीने ते पाहिलं. आजीला सकाळची गोष्टही कळली की प्रॉपर्टीच्या पेपरवर तुम्ही सही करणार होते, ती प्रॉपर्टीचे पेपर मी फाडून टाकले. हे कळल्यानंतर आजीने माझीच बाजू घेतली आणि आजी अंजलीशी भांडल्यात की तू जे वागते ते चुकीचं आहे आणि ईश्वरीने बरं झालं प्रॉपर्टीचे पेपर सही करून ह्या प्रॉपर्टीचे तुकडे केले नाही. त्याच्यामुळे ताईला राग आला, भांडल्या आणि त्या बाहेर जाऊन बसले. आता बाहेर ना दबक्या पावलांनी राजेश येतो. आणि अंजली त्याला पाहते. त्याला पाहिल्यानंतर ती त्याला घट्ट मिठी मारून रडू लागते आणि म्हणू लागते की मला आता ह्या घरात एक क्षणही राहायचं नाही. त्याचं कारण काय, तरी त्या अंजली सगळं घडलेलं 2 दिवसाचं वातावरण सगळं काही सांगू लागते. आणि आजीने पण तिच्या नाचसुनीची म्हणजे ईश्वरीचीच बाजू घेतली. हे सगळे लोक आपल्या विरोधात आहे, आपण ह्या घरातनं आत्ता निघून जाऊया. तर राकेश तिला म्हणू लागतो की नाही, आपण आत्ता जाऊ नाही शकणार. त्याचं कारण काय, तर तो म्हणतो ही प्रॉपर्टी त्या ईश्वरीने बळकवली तर तुझ्या भावाची आहे ना, तू काळजी घ्यायला हवी. तर मी तुला जसं जसं सांगतो त्या गोष्टीला तू हो बोल, आपण घरात जाऊया असं म्हणत तिला घरात घेऊन जायचं असतं. इकडे ईश्वरी आणि
अर्णव सगळं घडलेलं आजीला सांगितल्यानंतर आजीही आता म्हणते याच्यावर पर्याय काढायचं तर काढायचं काय. तर इथे ईश्वरी सांगू लागते की माझ्याकडे एक पर्याय, की राकेशचा जो खरा चेहरा आहे जो आम्हाला दिसला आहे आजी, ते सगळं ते आजी तुम्हाला आम्हाला दाखवायचं आहे. तर तुम्हाला पुराव्यासकट आम्ही दाखवू. आपला एक प्लॅन आपण करूया. आता इथे प्लॅन ईश्वरी करते की आपण घरात पैसे आणायचे आणि ते पैसे रगड असे खोलीत नेऊन ठेवायचे आणि खोलीतनं ते पैसे कोण चोरतं हे आपण लपून पाहायचं. म्हणजे आपल्यासमोर राकेशचा खरा चेहरा येईल आणि तोच खरा चेहरा आपण अंजली ताईलाही दाखवूया. आजी हे सगळं करायला तयार होते आणि अंजली घरामध्ये येते. तावातावाने आजीला आवाज देते. आवाज दिल्यावर आजी बाहेर जाते. आजीला ती म्हणू लागते की मला ह्या घरात जे जे हवं आहे ते मला जर दिलं नाही तर मी माझ्या जीवाचं काहीतरी करून टाकेल अशी धमकी दिल्यानंतर त्या क्षणाला आजी फक्त होकार द्यायला सांगते. पुढे जो काही ट्विस्ट येणार आजी, ईश्वरी आणि अर्णव मिळून करणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.